एक विस्मरणीय ऐतिहासिक क्षण. मुलाच्या जन्माच्या नंतर 1.5 महिन्याने आईने पहिल्यांदा पाहिले आपल्या मुलाला. तो भावनिक क्षणचे साक्षीदार डॉक्टर्स, पत्रकार, कर्मचारी व समस्त रुग्ण. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय कोणत्या ना कोणत्या घटनेच्या बातमीत सतत वर्तमानपत्रात येत असतात. पण आजची बातमी ही ऐतिहासिक आहे. 1.5 महिन्यापूर्वी जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला पाहण्यासाठी महिलेला 1.5 महिन्याचा कालावधी लागला. कळंब तालुक्यातील भोई समाजाची एक महिला, त्या महिलेला दिवस गेल्यापासून काही दिवसानंतर अंधुक दिसू लागले. 4-5 महिन्यानंतर पूर्ण दृष्टी त्या महिलेची गेली. त्यातच त्या महिलेला एक गोंडस मुलाला जन्म दिला. पण दृष्टी नसल्याने 1.5 महिन्यापासून त्या मातेला आपल्या पोटच्या मुलाला प्रत्यक्षात बघता आलं नाही. ही बाब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील नेत्रचिकित्सा शास्त्र विभागातील डॉक्टरांना कळाली. त्यांनी त्या महिलेची प्राथमिक तपासणी करून मागच्या 10 दिवसात ऑपरेशन करण्याचे ठरले. ऑपरेशन अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आले. त्या संदर्भातील पूर्ण माहिती डॉक्टर ज्ञानोबा दराडे यांनी दिली. महिलेच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू पकलेल्या अवस्थेतून काचबिंदू होण्याची शक्यता असताना देखील ऑपरेशन करून त्या महिलेला दृष्टी मिळवून दिली. आज तो क्षण आला. स्वामी रामानंद तीर्थाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या हस्ते त्या महिलेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली व पहिल्यांदा आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताना त्या महिलेच्या भावना शब्दात मांडू शकत नाही असा तो क्षण. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर धपाटे, डॉक्टर राकेश जाधव, डॉक्टर बिराजदार, डॉक्टर ज्ञानोबा दराडे, डॉक्टर एकनाथ शेळके, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुळेगावकर, दत्ता आंबेकर, परमेश्वर गित्ते, मोहम्मद फैजान, आरिफ सिद्दीकी, सय्यद नईम व सर्व ज्युनियर सिनियर डॉक्टर स्टाफ व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ येथे नेत्र चिकित्सा विभागातील सर्व महिला डॉक्टरकडून त्या माता व मुलाचे नवीन कपडे देऊन ओटी भरण्याचा छोटाखानी कार्यक्रम ही घेण्यात आला. नेत्रचिकित्सा विभागातील सर्व डॉक्टरांतर्फे हा ऐतिहासिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी डॉक्टर संकेत निसाले, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नीलम कवडे, ज्ञानेश्वरी पिंपरे, जयश्री तोंडे, जवेरिया शेख, समीक्षा पराते, सूरज अवघडे, निलेश जायभाय, संजना पास्टे, कोमल तायडे, प्राची गिरवलकर, हर्षदा सूर्यवंशी, संतोष चांदणे, मृणाल जवजाळ, नागनाथ यमगिरे यांच्या मार्फत करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सूत्रसंचालन मृणाल यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ शेळके सरांनी केले. नवी वार्ता न्यूजसाठी सय्यद नईम, अंबाजोगाई. आता डोळे उघडा. इकडे बाळ दिसते बघा. दिसलं का? हा दिसलं. एवढे दिवस पाहिलं होतं का? 1.5 महिना झाला ना बाळाला. हे इकडे दिसतात का? बोट किती आहे? 5 आहे. आता इकडे बघ. हे किती आहे? हे किती आहे? हे फोटोग्राफर दिसालेत का? दिसालेत. दोन्ही डोळे. दोन्ही डोळे.
बाळाला द्या ना बाळा जवळ द्या. असं असं चष्म्यानं ते चष्मा काढा थोडासा 2 मिनिटं मावशी तुम्ही या बाजूला थोडंसं बघू द्या ना. तुम्ही या इकडे मावशी नाही नाही चष्मा लावतो. तुम्ही या इकडे सर नाही ते अविनाशजी मुळेगावकर, दत्ताजी, बाकी इतर गित्तेजी, इतर सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. सोबतच माझे सर्व पीजी विद्यार्थी, सर्व स्टाफ, मामा आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित नाविन्यपूर्ण उपक्रमाला उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र, कर्तव्यदक्ष चिकित्सक डॉक्टर दराडे सर, हे ऑप्थॉम प्रोफेसर आहेत. त्याचबरोबर शेळके सर, हे सुद्धा तेवढेच लक्ष आहेत. आता सर कोण नाही मुळेगावकरांनी त्यांना त्यांच्यामुळं ऑपरेशन करून घ्यायची इच्छा प्रदर्शित केली. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर जाधव सर, दत्ताजी आंबेकर साहेब, अविनाशजी मुळेगावकर साहेब, गोविंदजी खरटमल साहेब, आपले गीते साहेब, परमेश्वरजी गीते, फैजानजी, नईमजी आणि सिद्दीकी साहेब, तसेच या अकाउंट डिपार्टमेंटचे सर्व रेसिडेंट, सर्व स्टाफ, पिक्चर सिस्टर, सर्व स्टाफ आहे आणि सर्व रुग्ण मित्रांनो, आज खरोखरच हा विषय म्हणजे परमोच्च आनंद देणारा विषय आहे. एका बाईनं म्हणजे आता उषा अजबकर नावाची जी स्त्री आहे ते कळमून इथं आलेले आहेत आणि स्वराज्य वैद्यकीय महाविद्यालयातील ऑप्थॉम डिपार्टमेंटच्या विशिष्ट त्यांनी जे काही घेतलेले मेहनती आहे त्यांना त्यांचं बाळ पाहायला मिळालं, हे अगदी परमोच्च आनंदाचा क्षण आहे असं मी म्हणतो. याबद्दल पूर्ण ऑप्थॉम डिपार्टमेंट आणि पूर्ण स्टाफचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. हा जो क्षण आहे ते मी आणखी म्हणेन की माता व चं बाळ या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं असं आहे, त्यांच्या फॅमिलीसाठी महत्त्वाचं आहे. त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा ऑप्थॉम डिपार्टमेंटला अभिनंदन करतो. सर्व आपले पत्रकार बंधूंचे आभार मानतो. तुम्ही माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला किती दिवसापासून दिसत नव्हतं? थोडं 9 महिने झाले, थोडं झालं दिसून वाटत नंतर दिसत होतं. पुन्हा मग जास्त झालं बाळा. आता लेकरू पाहिलं का? काय वाटतं आता? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणी पाठवलं या? इथं तपासणी झालं ना माझ्या आधी. तपासणी झाली इथं माहेर आहे माझं. लेकरू पाहिल्यावर तुम्हाला म्हणजे आनंद झालाय? काय वाटतं काय तुम्हाला? ऑपरेशन वगैरे कसं झालंय? डॉक्टरांनी एवढी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? डॉक्टर पाहिलेले आहेत का ऑपरेशन करणाऱ्या? चांगले, अभिनंदन तुमचं सर्वांचंच. हो. आमच्या आदरणीय अधिष्ठाता सर, वैद्यकीय अधीक्षक, आमच्या विभागाचे विभाग प्रमुख, सर्व पत्रकार बांधव आणि सर्व रुग्ण त्यांचे नातेवाईक. खरंच आई ह्या शब्दाचा अर्थ कुठल्या याच्यामध्ये आपण सांगावं तर आपल्याला आई या शब्दाचं वर्णन आपल्याला करता येत नाही. आपण असं म्हणतो बऱ्याचदा की ईश्वर कुणी बघितला नाही किंवा ईश्वर प्रत्येकाला भेटत नाही, भेटू शकत नाही.
तर त्या ईश्वराचा प्रत्यय यावा म्हणून देवानं ह्या पृथ्वीवर काय निर्माण केलं तर आई हे निर्माण केलेले आहे असं आपण म्हणतो. तर आई काय असते? आई ही लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याची पाय असते, जी अशी शिदोरी जी सरतही नाही आणि उरत अशी आई असते. आणि या आईला या ठिकाणी आमच्या विभागानं दृष्टी दिली, नवीन दृष्टी दिली. खरंच आम्हा सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे. आणि इतरही लोकांना काल 30 जणांचे ऑपरेशन झाले, सगळ्यांचे ऑपरेशन एकदम चांगले झालेले आहेत, याचा देखील आम्हाला आनंद होत आहे. तर मित्रांनो, काही आता मी पेशंटच्या संदर्भात सांगतो, तुम्हाला काही सूचना देणार आहे थोडक्यात. त्या सूचनाचं तुम्ही पालन करायचं म्हणजे तुमची नजर ही हळूहळू 40 दिवस वाढत जाते. आपल्याला काळजी 40 दिवस घ्यायची. किती दिवस घ्यायची? 40 दिवस. 40 दिवस डोक्यावरून आंघोळ करायची नाही, खांद्यावर तुम्ही आजपासून करू शकता. डोळा चोळायचा नाही, लगेच संडासला जोर लावायचा नाही, तोंडात बोटं घालायचे नाही. औषधं हे झोपूनच टाकायचे, बसून टाकायचे नाही. ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्याची खालची पापणी ओढायची आणि ह्या औषधाचे 2 थेंब टाकायचे, त्यापेक्षा जास्त औषध टाकायचं नाही. आणि हे औषध तुम्हाला दिवसातून 6 वेळेस टाकायचे. किती वेळेस टाकायचे? 6 वेळेस टाकायचे. गोळ्या तुम्हाला 3 दिवसाच्या घ्यायच्यात, सकाळ संध्याकाळ खायच्यात, नंतर गोळी खायची गरज पडत नाही. पण या गोळीसोबतच तुमच्या जर काही इतर गोळ्या चालू असतील, कुणाला रक्तदाबाचे असेल, शुगरचे असेल, रक्त पातळीचे असेल किंवा इतर काही गोळ्या चालू असू शकतात वेगळ्या वेगळ्या आजारामुळे, त्या गोळ्या तुम्ही पूर्वपणे घ्यायच्या, त्या बंद करायच्या नाहीत. बरोबर. आता पुढचा प्रश्न राहतो, काय खायचं काय नाही खायचं. खायला तुम्ही सगळं काही खाऊ शकता, खायला काही अडचण नाही. पण आपण जसं म्हणतो की साळीचा भात नको, शेंगदाणे नको, बरोबर आहे, वालाच्या शेंगा नको, गवारीच्या शेंगा नको. पण आमचं शास्त्र तुम्हाला असं काही बंधन घालत नाही, तुम्ही खाऊ शकता. पण जी गोष्ट खाल्ल्याने आपल्याला त्रास होतो, आता काही जणांना टमाटे खाल्ले सर्दी होते. व्हिडिओ झाला की व्हिडिओ झाला. बाबा सगळ्याच ओके.